बघूयात पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। धर्मांतराविरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनेने पुण्यात मोर्चा काढला। सांगलीतील ऋतुजा पाटील या विवाहितेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्यांकडून छळ करण्यात आलेला होता आणि या त्रासाला कंटाळून ऋतुजा पाटील या 7 महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली होती। या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली। नाव न घेता पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली। पाहुयात पडळकर काय म्हणाले। म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं 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 पाळतायत। ते घर पण तसंच आहे। ते घर एका दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे। आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे। अरे वा, गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का? ज्यांनी धर्मांतरण केलाय त्यांना पण माझा हा सवाल आहे, ते आपल्याला देवाला बाहेर टाकताना देवाला आपल्या शिव्या देतात की नाही? देवाला तुडवतात। ते पाद्री म्हणतात तुमचा देव आमचं काही करत नाही। जर इथून पुढे देवाच्या बाबतीमध्ये चुकीचा शब्द जर तुम्ही आमच्या काढला तर तुम्हाला आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणारच।